रॅलीला आपण फ्लॅग दिलेला आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर कोस्टल रोडचं उद्घाटन झालेलं आहे आणि सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या रॅलीला हिरवा झेंडा दाखवताना कोस्टल रोडला संभाजी महाराजांचं नाव देण्यात आलेलं आहे आणि मुंबईकरांचं स्वप्न पालिकेनं पूर्ण केलं असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। या कोस्टल रोडमुळे वाहतूक कोंडी कमी होणार आहे आणि त्यामुळे एकंदरीतच मुंबईकरांना एक गिफ्ट सरकारकडून मिळाले असंच म्हणूया। आणि सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार थेट जाऊयात। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोस्टल रोडचं एका मार्गिकेचं लोकार्पण झालेलं आहे। मुंबईतील वरळी ते मरीन ड्राईव्ह पर्यंत हा कोस्टल रोड आहे आणि या रोडच्या एका मार्गिकेचं उद्घाटन नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। दरम्यान या कोस्टल रोडला संभाजी महाराजांचं नाव देण्यात आलेलं आहे। मुंबईकरांचं स्वप्न पालिकेनं पूर्ण केलं। कोस्टल रोड दहिसर पर्यंत जाणार आहे आणि मुंबईकरांच्या सुरक्षेची काळजी घेतली आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतंच म्हटलेलं आहे। कोस्टल रोडमुळे वाहतूक कोंडी कमी होणार आहे। त्यांनी या कामात खरं तर स्पीड ब्रेकर टाकले असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना देखील टोला लगावलेला आहे। आपण पाहतोय त्या कोस्टल रोडचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे आणि कोस्टल रोडमुळे वेळेची आणि इंधनाची बचत होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। हा कोस्टल रोड वांद्रे वरळी सी लिंकला देखील जोडला गेलेला आहे आणि कोस्टल रोडमुळे वाहतूक कोंडी सुटेल असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। दरम्यान या रोडमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर देखील करण्यात आलेला आहे आणि या रोडमुळे वायू आणि ध्वनी प्रदूषण कमी होण्यास देखील मदत होणार आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोस्टल रोडचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे।
या कोस्टल रोडला संभाजी महाराजांचं नाव देण्यात आलेलं आहे आणि मुंबईकरांचं स्वप्न पालिकेनं पूर्ण केलं असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। दरम्यान कोस्टल रोड हा दहिसरपर्यंत जाणार आहे आणि मुंबईच्या सुरक्षेची काळजी पूर्णपणे घेण्यात आलेली आहे असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते या मार्गिकेचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे। मुंबईतील बहुचर्चित कोस्टल रोडचं हे लोकार्पण पार पडलेलं आहे। मुंबईकरांचा सध्या कोस्टल रोडवर बसमधून प्रवास सुरू झाला असल्याचं पाहायला मिळतंय। त्यालाच हिरवा झेंडा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी नुकताच दाखवला। तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते या मार्गिकेचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे। दरम्यान सर्वसाधारण मुंबईकर या कोस्टल रोडवर बसमधून सध्या प्रवास करताना पाहायला मिळत आहेत। तिकडची ही थेट दृश्य आपण पाहतोय। दरम्यान महायुतीच्या काळात स्वप्नवत कामं होत आहेत असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। श्रेय देण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो असं म्हणत देखील त्यांनी विरोधकांवर टीका केलेली आहे। सध्या ही जी दृश्य आपण पाहतोय सर्वसाधारण मुंबईकर या बसमधून संपूर्ण हा जो प्रवास आहे तो आपण करणार आहोत आणि आपण बघताय की मुंबईतील अनेक विंटेज कार्स आज या ठिकाणी आलेल्या आहेत आणि या सगळ्या कार्समधनं पहिल्यांदाच विंटेज कार्सचे जे ओनर्स आहेत त्यांना प्रवास करायला मिळणार आहे। ते स्वतः या गाड्या चालवणार आहेत। तुम्हाला कसं वाटतंय पहिल्यांदा याच्यामध्ये सहभागी होत आहे? खूपच मस्त वाटतंय कारण की एकतर कोस्टल रोड पहिल्यांदा आपल्याला जायला मिळते आणि ते पण या विंटेज कार मधून, म्हणून तर एकदमच मस्त वाटतंय। तुम्ही महिला म्हणून जर बघितलं तर आज महिला या गाड्या चालवता आहेत आणि त्या सुद्धा सहभागी झाल्यात। हिरवा झेंडा दाखवलाय। किती सुंदर असणार आहे हा प्रवास? ते आताच महिला दिन झालाय आपला इंटरनॅशनल विमेन्स डे, सो ऑब्व्हियसली की सगळ्या आपल्या महिलांना प्रोत्साहन करायला मिळतंय म्हणून अगदी छान वाटतंय। नक्कीच। तर आपण बघतोय लांबच लांब या सगळ्या कोस्टल रोडवरती या सगळ्या विंटेज गाड्या सध्या पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि कोस्टल रोडचा सुमारे 9 किलोमीटर लांबीचा हा पहिला टप्पा आज अंशतः सुरू झालेला आहे। शनिवार रविवार हे वाहतुकीसाठी हा रस्ता जरी बंद असला तरी सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईकरांची अनेक वर्षांची जी प्रतीक्षा होती ती बहुप्रतीक्षा आज संपलेली आहे आणि या विंटेज गाड्यांमधनं प्रवास करणारे अनेक लोक आपल्या सोबत असणार आहेत। खऱ्या अर्थानं हा वेगळा अनुभव असणार आहे मुंबईकरांसाठी। निश्चितच हा मुंबईकरांसाठी एक वेगळा अनुभव म्हणता येईल कारण कोस्टल रोडवरून हा प्रवास करता येतोय। सर्वसाधारण मुंबईकर या बसमधून कोस्टल रोडवरून आता सध्या प्रवास त्यांनी सुरू केलेला आहे। अनेक विंटेज कार्स विंटेज गाड्या देखील तिथे आहेत आणि त्यातूनही मुंबईकर प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते या मार्गिकेचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे आणि मुंबईकरांचा कोस्टल रोडवरचा हा प्रवास आता सुरू झालेला आहे। मुंबईतील बहुचर्चित कोस्टल रोडचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे। पुन्हा एकदा आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील यांच्याकडे जाऊयात। सुस्मिता, बहुचर्चित असा हा कोस्टल रोड त्याचं लोकार्पण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालेलं आहे। एकंदरीतच आता मुंबईकरांचा कोस्टल रोडवरून हा प्रवास सुरू झालाय। कोस्टल रोड हा आता सुरू झालेला आहे आणि माझ्या मागे तुम्ही बघाल तर या सगळ्या विंटेज गाड्या ज्या आहेत, ऐतिहासिक वारसा असणाऱ्या या गाड्या ज्या आहेत या आता पहिला प्रवास करतायत। मला सुद्धा हा अनुभव घेता येतोय। या विंटेज गाड्यांमधनं प्रवास करत असताना मुंबईतील समुद्राचं सुंदर दृश्य तुम्हाला पाहायला मिळतं। या वरळी ते मरीन लाईन्स पर्यंतच्या पहिल्या टप्प्यामध्ये आपण बघितलं तर 9 किलोमीटरमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुंदर असा प्रॉमिनाड इथे साकारण्यात आलेला आहे। मुंबईतील सगळ्यात मोठं सेंट्रल गार्डन या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं। या सगळ्या गाड्यांना हिरवा झेंडा आता दाखवण्यात आलेला आहे। या गाड्यांमधनं प्रवास करताना मुंबईतील कोस्टल रोड जो अनेक वर्ष अनेकांची प्रतीक्षा या रस्त्याची होती तो आता सुरू झालेला पाहायला मिळतोय। या रस्त्यामध्ये तुम्हाला बोगदे पाहायला मिळतात, इंटरचेंज पाहायला मिळतात, अमरसन्स असेल त्याचबरोबर हाजी अली जंक्शन अशा ठिकाणी
हे इंटरचेंज आहेत. तब्बल 1800हून अधिक वाहनं पार्क करता येतील याकरता सुद्धा ही व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि या गाडीतनं प्रवास करत असताना तुम्हाला मुंबई सुंदर दिसतेच, परंतु या सगळ्या प्रवासामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळेची प्रचंड बचत आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे. या सगळ्या गाड्या आता थेट वरळीत मरीन लाईन्सच्या दिशेनं जात आहेत. मरीन लाईन्सवरनं इस्लाम जिमखानाच्या दिशेने जाणार. तुम्ही कसा अनुभव आहे, काय वाटतंय? हे पहिल्यांदा आपल्याला इकडून जायला मिळतं आहे. फर्स्ट एक्सपिरियन्स खूप छान वाटतंय. परत आणि रोड पण आपण बघतो एकदम छान स्पेशियस आहेत. सो खूपच आपलं ट्रॅफिक पण अवॉइड होईल आणि एस्पेशली विंटेज कार्स मधून जायला मिळतंय. फुल इकडचा मस्त वारा घ्यायला मिळतोय. खूपच मस्त छान वेगळा एक्सपिरियन्स आहे. नक्कीच. तर सगळीकडे आपण जर बघितलं तर हा रस्ता आज सुरू झालेला आहे, परंतु सोमवार ते शुक्रवार या वेळेमध्ये मुंबईकरांना सुद्धा या रस्त्याचा अनुभव घेता येणार आहे. या रस्त्याच्या बाजूलाच आपण जर बघितलं, आता आपण ब्रिज टुवर्ड्स वरळीकडनं मरीन्सच्या दिशेने चाललेलो आहोत. हा दुसरा टप्पा जो आहे हा आता सुरू आहे. या दुसऱ्या टप्प्याचं काम सध्या स्पीडने सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. मुंबईचा सुंदर समुद्र इथे पाहायला मिळतोय. भारताचा तिरंगी झेंडा हातात घेऊन विंटेज गाड्या पुढे सरसावत आहेत. आणि आता आपण येऊन पोहोचलो आहे वरळीतील हाजी अलीच्या जवळ. हाजी अलीच्या इथून आपली गाडी पुढे सरकणार आहे. या रस्त्याचं काम अजूनही सुरू आहे. अमरसन्सच्या दिशेनं जाणार आहे आणि विंटेज गाड्या या एक एक करत पुढे सरकता आहेत. 9 किलोमीटरचा हा रस्ता आहे. सुस्मिता, धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी, या संपूर्ण माहितीसाठी. तर 9 किलोमीटरचा हा प्रवास आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील देखील अनुभवतायत. मुंबईकरांचा हा प्रवास या मार्गिकेवरून सुरू झालेला आहे आणि या बातमीचे प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.